मॅडमला डोस दिलेत मस्तपैकी, टाइम टू टाइम घ्यायचे. संडे आमचा रस्ता दिवस असतो आणि आज सगळे आमचे मेंबर्स आजारी पडतात. मध्येच एक लेडी आलेली म्हणजे की मी खास तुमच्या रील्स बघून पुण्यावरून आले. आता कसं काय बंधू आणि भगिनींनो, वेलकम बॅक टू आपलं चॅनल जिथे आपण डेली ब्लॉग टाकतोय आपल्या बिझनेसचे. तर आजचा दिवस आपला आहे संडे. संडे म्हणजेच आमच्यासाठी रशवाला दिन असा असू शकतो. पण आजचा दिवसाची सुरुवात झाली आहे या मॅडमला तुमच्या मॅगिकलला डॉक्टरकडे घ्यायला जाण्यापासून. सॉरी काय काय बोलतात, डॉक्टरकडे घेऊन चाललो आहे. तर आता जस्ट आम्ही निघालो आहे. आता शॉपच्या इथूनच चाललो आहे. बघा शॉप कसं दिसतंय बघू शकता. आता इकडून चाललो आहे आम्ही डॉक्टरकडे. बघू डॉक्टर महाराज काय हिला गोळी लवकर देत आहेत जी संध्याकाळपर्यंत रिकवर करेल. बिकॉज आता अनघा पण नाही, अनघा असती तर हिला आज मी सुट्टीच दिली असती. आणि मी एकटा नाही मॅनेज करू शकत. म्हणजे एकटाच जाऊ दे, दोघं जण आतमध्ये नाही मॅनेज होणार. संडेला गडबड होणार. फक्त ही असती आणि मी असतो तर झालं असतं. पण दृष्टी पण नवीन आहे आणि मला सगळेच पास्ता फटकन जमत नाहीत बनवायला. मला पेरी पेरी प्रॉपर येतं, रेड सॉस पण मी करू शकतो. बट व्हाईट सॉस थोडंफार गडबडायला होतं, पिंक सॉस, म्हणून रिक्स नाही घ्या. हिला मी विचारत करतो ते पण. म्हणून मग आता बघू आता कसं काय संध्याकाळ जाते. तर पहिला हिला जातो डॉक्टरकडे घेऊन, मग त्याच्यानंतरला आपण पुढचं बघू कसं काय सीन आहे का. आता पास्ता वगैरे तर मी घरी बॉईल करेल, पण बाकीचं काय कसा विषय होतोय. संडेलाच नेमकं असं झालं आहे. पुढचा संडे पण एकतर आपणला शॉप बंद आहे. आज पण बंद नाही ठेवू शकत, मन नाही करत आहे. पण जर जास्त हालत खराब होत असेल तर मग ऑप्शन नसेल, बंद पण ठेवू, काय सांगू नाही शकत. जे पण असेल बघा ब्लॉग एंडपर्यंत नक्की. ब्लॉगमध्ये नक्कीच जातो. मॅडमला डोस दिलेत मस्तपैकी, टाईम टू टाईम घ्यायचे. जा पहिला खा पी आराम कर आणि मग रेडी पाहिजे तू टायमावर एकदम. चल बाय. ऑलमोस्ट 2 किलोचा पास्ता झाला आहे. आता अजून 1 किलो लास्ट बाकी राहून बघू शकता तुम्ही. आता हा पास्ता बॉईल झाला तर आपला आजच्या दिवसाचा पास्ता पूर्ण बॉईल होऊन जाईल. कॉर्न पण रेडी आहेत, ऑलमोस्ट सर्व रेडी आहे. तर प्रणालीला पण बोललो जरा आराम कर 1-1.5 तास. त्याच्यानंतर 4:30पर्यंत मग तिला पिक करेल, मग शॉपकडे जाऊ. बाकीची कामं होतच राहतील. हा पास्ता करतो आणि मग मी पण रेडी व्हायला घेतो. माझं पण सगळं आंघोळ वगैरे सगळं राहिलं आहे. सगळं झालं की मग आपण शॉपकडे जाऊ. मग शॉपवरतीच बोलूया, भेटू आता शॉपवर. तर ऑलमोस्ट 4:45 वाजून गेलेत आणि बाकीची सर्व तयारी चालू आहे. दृष्टी वेजीस वगैरे कट करून घेते, बाकी मी पास्ता वगैरे आणून ठेवला आहे. आणि आता पहिला जातो पनूला पिक करतो. बघू आता तिची तब्येत कशी आहे, काय कसं आहे. जास्त तिला आज वर्कलोड नाही देणार, पण आम्हीच बनवू. पण तिला चेक करायला सांगू बरोबर आहे की नाही सर्व. आता जाऊ पनूला पहिला घेऊन येऊया. आता पनूला केलं आहे पिक. कसं वाटतंय पनू? विकनेस आहे थोडा. आता आम्ही जातो आणि औषध नाही काय घ्यायचं आपल्याला. त्याची पावडर कुठली घ्यायची? ORS पावडर घेतो. तिला पाण्यामध्ये टाकून देतो, मग एनर्जीने पास्ता बनवेल फटाफट सगळ्यांना. एका रात्रीच्या आरामानंतर पनू बॅक टू द फील्ड. आणि आल्यास पेरी वेरी पास्ता आणि व्हाईट सॉस पास्त्याची ऑर्डर आहे. बाकी कॉफीची ऑर्डर होते ते हिने कंप्लीट केल्या आहेत दृष्टीने. तर बाकी पनू करेल. पनू ORS पावडर. आम्ही येतो घेऊ. संडे आमचा रस्ता दिवस असतो आणि आज सगळे आमचे मेंबर्स आजारी पडतात. ही काल पडली आणि हिला आता पण थोडा त्रास होतोच आहे. आणि म्हटलं दृष्टी असेल हेल्पला, तर दृष्टी आता आजारी पडली तर ती घरी गेली. पाय ठीक आहे. आता काय नाही, हिचा भाव होता घरी तर त्याला बोललो जरा ये हेल्पला, तर तो आला. तर बघू थोडं मॅनेज करू, काय नाही का. तर हिला पण जास्त काम देऊन फायदा नाही, तर हिची अजून हालत करावं. तर अशा आजारी माहोलमध्ये आता वाजले आहेत 6:15 आणि मस्तपैकी एक छोट्या ऑर्डर्स चालू आहेत. त्यामध्येच एक लेडी आलेली म्हणजे की मी खास तुमच्या रील्स बघून पुण्यावरून आले. आता त्यांना पिंक सॉस पास्ता त्यांनी घेतलाय. सो खाल्ल्यानंतर आपण त्यांना एकदा विचारू की कसं वाटलं, काय वाटलं. त्यांनी मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये रिव्ह्यू दिला तर नक्कीच तुम्हाला दाखवू, नाही तर जे काय बोलले असतील आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगू. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघू. अनुच्या फरमाईशमध्ये बाहेरचा एक व्हिडिओ काढायचा आहे आम्हाला. बाहेरचा माहोल बघू शकता, एकदम मस्तपैकी पावसाचा झाला आहे. पण पाऊस काही यायचं नाव नाही घेत आहे.
बघूया आला तर मजाच येईल. बनवू भिजेल ना बाहेर. पुण्यावरून आली आणि माझं नाव स्मिता माने. हां, तुम्ही पिंक सॉस पास्ता ट्राय केला, हां. आवडलं तुम्हाला? हो खूप थँक्यू. मस्तच आहे. हां परत या. हां परत येणार परत दुसरा हे करायला पास्ता. हां, नक्की नक्की. हां. थँक्यू. फायनली आता थोडी फुरसत भेटली आहे. आता थोडं मी जेवलो, थोडं नाही मी जेवलो आणि पण सुट्टी आली. आता ही औषध घेईल आणि मग आम्ही आता क्लिनिंग चालू करतोय. मोस्ट ऑफ झाले क्लिनिंग. दृष्टीने तिथं काम चालू केलंय. ती पण आजारी होती, ती रिटर्न आली आहे. तिला बोललो क्लिनिंगसाठी कारण का हिची पण हालत करायला, ती पण आली. आता बघू. मस्त गेला दिवस. चांगले रिव्ह्यूज वगैरे पण भेटले तर नक्कीच सांगतो पुढे. आता हे सर्व कामं आहेत. पूर्ण पसारा झालाय, तो पहिला निपटवतो आणि देन मग आपण बोलू. साफसफाई आज माझं काम तन्मय करतो. हे काल पण केलंय, त्याच्या आधी पण केलंय, ह्याच्या आधी पण केलंय, पण रोज मी करते. सगळे कामं मीच करतो. व्हिडिओ मध्ये मी हिला दाखवतो मध्ये मध्ये केव्हा मध्ये काम करतो. हा, तेच उलट समजा. उलट नाही शाळे. मी व्हिडिओ मध्ये खूप कमी येतो. मी फक्त मोठ्या ब्लॉग मध्ये दिसतो. आता बॅकग्राऊंड मध्ये व्हिडिओ मीच काढतो ना. हे लोक फक्त मजा घेत असतात माझी. मी साफ केल्यावरती एकदम क्लीन होतं. हा मस्त गोंडस. तर फायनली आपला संडे एकदम परफेक्ट आणि एकदम भारी गेलाय. भारी यासाठी बोलतोय की सेल तर एकदम नॉर्मल बेसिक हळूहळू एक एक ऑर्डर त्यानंतर चालू होता. भारी यासाठी की यार हिनी मेन म्हणजे एवढा आजारी असताना पण आता मॅनेज केलं आणि त्यामध्येच दृष्टी पण आजारी पडली तर ती घरी गेली. मग आम्ही दोघंच मॅनेज करत होतो आणि तिचा भाऊ थोड्या वेळासाठी आला. मग आणि त्याच्यानंतरला बरेच जण आज सुद्धा बाहेरून आलेले, एकतर पुण्यावरून आलेली लेडीज. तिला आम्ही विचारलं की काय कामासाठी आलेले, बोलले नाही मला तिथे सॅटर्डे संडे सुट्टी असते. तो म्हटलं हे कुठे आहे कुठे आहे, रोज रील्स येत होती फीडमध्ये म्हणून आज खास स्पेशली ती शोधत आली की जायचंय. आणि ती पुण्यावरनं इथे आली आणि तिने पिंक सॉस पास्ता ट्राय केला, खूप आवडला. ती बोलली जेव्हा पण आता मन करेल मी येईल. बोलते मी माझ्या इथे पण पिंक सॉस ट्राय केलेला बट मला पर्सनली आवडला नाही. बोलते इकडे येणं माझं वर्थ ठरलं पुण्यावरून, तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सेम त्याच्यानंतरला आज मुलुंडवरनं ठाण्यावरनं काही गुजराती क्राऊड आलेला, त्यांना सुद्धा आपलं प्रोडक्ट खूप आवडले. तर काय बोलतात ना की आपण आजपर्यंत गुजराती माणसांना धंदा करताना बघत आलोय आणि असं ऐकत आलोय की गुजराती मारवाडी लोक धंदा करतात, पण आज मराठी माणसाच्या धंद्यावरती गुजराती माणूस येऊन खातोय आणि बोलतोय की खूप मस्त होतं, येणं त्याचं वर्थ होतं. तर हे आपल्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे, प्राऊडची गोष्ट आहे. त्याचसोबत अजून पण बरेच जण आलेले जे पहिल्यांदा त्यांनी व्हिजिट केलेली. एक तर फॅमिली आलेली, त्यांनी पहिला पास्ता घेतला, त्यांना एवढा आवडला म्हणून परत 2-3 वेळा त्यांनी रिपीट ऑर्डर केली. त्याच्यानंतर अजून पण बरेच असे जण होते जे रिपीटेड ऑर्डर करत होते. खूप मस्त सॉर्टेड असा दिवस केला. आता मजबूत जोरात पाऊस चालू झाला. हिला जबरदस्ती मी बोलवलं आजारी, तरी पण बोललो थोडा भिज कारण का मजा येते. मी तर पूर्ण भिजलोय. पहिला पाऊस मला तरी इथे भेटला, तिकडे रत्नागिरीला तर होता पण मुंबईचा आपला वेगळाच आहे पाऊस. बाईकुल नाला विला चोकोपवाला सीन, पण मजा आली. आता केली आहे एन्जॉय. आता उद्या मंडे ट्यूसडे 2 दिवस कसे जातात बघायचं. वेनसडेला आपलं शॉप बंद असतं आणि त्याचसोबत या येणाऱ्या संडेला सुद्धा आपलं शॉप बंद असेल, संडे आणि मंडे. पण त्या वीकच्या वेनसडेला शॉप आम्ही चालू ठेवणार आहे कारण का 2 दिवस बंद आहे. सो कव्हरअप करायला आणि कस्टमर जे रिटर्न गेले असतील किंवा त्यांच्यासाठी म्हणून वेनसडेला असेल. आणि त्याच वीकमध्ये म्हणजे पुढच्याच वीकमध्ये 10 तारखेला आपल्याला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. तो बघू, काहीतरी मोठं प्लॅन करायचं चालू आहे, पण होईल नाही होईल माहीत नाही. त्या दिवशी नाही झालं तर पुढे होईल, पण त्या दिवशी कुठलं तरी 1 पास्ता तर लॉन्चिंग कन्फर्म आहे. सो जे पण इंटरेस्टेड असेल नक्की त्या दिवशी भेट द्या. आणि बघू तोपर्यंत आपले 10K फॉलोअर्सला काहीच बाकी असतील, 600-700 जे पण आहेत यार करून टाका पटकन 10K असतील. तर 10K फॉलोअर्स व्हायला काहीच फॉलोअर्स बाकी आहेत. सॉरी तो व्हिडिओ मध्येच बंद झाला आहे. आयफोन पूर्ण स्टोरेज आपलं फुल झालं आणि आता काही फटाफट व्हिडिओज डिलीट केले आणि म्हटलं व्हिडिओ कंप्लीट करतो. सो आता लवकर काही दिवसच बाकी आपले 10K कंप्लीट करायला. सो लवकर करा आणि लवकर शॉपला पण व्हिजिट करा ज्यांनी कोणी अजून केलं नसेल. आणि असंच आपल्या TP मॅगी पॉईंटला सपोर्ट करा. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर. अँड पनू बोल बाय बाय. तर बघा भाई आजारी असताना पण कामं करते, तिच्यासाठी लाईक शेअर फॉलो तर बनतो भाई लोक. चला गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, लव यू बिव यू सगळं जे काय असेल ते. बाय बाय.